नागपूरच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात सध्या एक वाद समोर आला आहे। मुख्यमंत्र्यांकडे वसतिगृहातील असुविधांची तक्रार केल्यामुळेच एका विद्यार्थिनीला बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली आहे, असा आरोप संबंधित विद्यार्थिनीने केला आहे। मात्र दुसरीकडे प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत ही कारवाई केवळ शासन नियमानुसारच झाल्याचे स्पष्ट केले आहे। नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया। आकांक्षा उके या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वसतिगृहात कूलरची सुविधा नसल्याची तक्रार केली होती। या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते। आकांक्षाच्या आरोपानुसार याच तक्रारीचा राग मनात धरून तिला वसतिगृह सोडण्याची नोटीस बजावण्यात आली। या वादाची माहिती मिळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकांक्षाशी फोनवर संपर्क साधून तिला धीर दिला आहे। या प्रकरणावर संबंधित विद्यार्थिनीने नेमके काय म्हटले आहे पाहूया। सर काही नाही, मी जस्ट हे करते, इंटर्नशिप करत आहे, तर त्याच्यामुळे मला नोकरी करत आहे म्हणून असं लेटर देण्यात आलं आहे की तुला हॉस्टेल सोडायचं आहे म्हणून। आणि हे सर्व कूलरपासून चालू आहे की म्हणजे माझं पर्सनल मॅटर एलिजिबल नाही करा हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी काय आहे तुझा नियम आहे ना? हो, आणि हे मास्टर्सवाल्यांना करावंच लागते प्रोजेक्टसाठी, याच्यावर मार्क्स राहतात। आणि हे कुठून नाही, फक्त कूलरपासून चालू केलं आहे की मी का करते, का नाही करत, किती वाजता येते, का करते, हे सर्व तेव्हापासून माझ्यावर एकदम लक्षात ठेवण्यात आलं आहे। आणि जेव्हापासून कूलरचं आम्ही CM सरांना सांगितलं ना, कोण करत आहे? हे पाटील मॅम करत आहेत। कोण पाटील मॅम आहे? हे वार्डन आहेत आमच्या बेस्टा हॉस्टेलच्या, आणि त्याच दाब्याला पण आहे, आणि तिथे पण कूलर आहेत, आणि फक्त आमच्याच हॉस्टेलला कूलर नव्हते। ती सांग मीडियावर रेकॉर्ड करते सांग कॉल। आणि हे रेकॉर्ड करत आहेत साहेब, तुमचा कॉल रेकॉर्ड करतोय आम्ही सगळे मीडियावाले। आपलं हॉस्टेल हे बेसाला आहे ना आपलं? हो सर। तर तुम्हाला काय काय त्रास आहे? आम्हाला जेवणचा पण त्रास होता सर। स्टार्टिंगला जेव्हा मी इथे जानेवारीमध्ये हॉस्टेल जॉईन केलं होतं ना, तेव्हा अळ्या वगैरे निघत होत्या, तेव्हा पण सर्वांनी सांगितलं होतं की इथला म्हणजे भात वगैरे बरोबर नाही आहे। तरी पण त्या नाही का मॅम, त्या कॉन्ट्रॅक्टर सरांकडूनच भाग घेत होत्या की नाही, हे सर्वच व्यवस्थित आहे। आमच्याकडे फोटोज पण आहेत अजूनही, आणि ते नाही का आमच्या पॅरेंट्स लोकांसोबत पण नाही का म्हणजे असे उद्धटपणे बोलत आहेत। बरं, तुम्ही किती वर्षापर्यंत तिथे राहता? 1 वर्ष राहायचं आहे आता। किती वर्षापर्यंत राहता? आता जानेवारी महिन्यापासून। कुठलं आहे म्हणजे तुमचं गाव कुठलं आहे, तालुका कोणता आहे? माझा तालुका चांदूर रेल्वे आहे, गाव सांगुलवाडा आहे, जिल्हा अमरावती। बरं, आता तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांतपणे त्या हॉस्टेलमध्ये थांबा। मी संपूर्ण काळजी घेतो आणि हा माझा नंबर आहे। हो सर। तुम्हाला काही अडचण आली, रात्री बेरात्री अपरात्री कोणी काही तुम्हाला हे असं हरासमेंट करण्याचा प्रयत्न केला, कोणी काही या ठिकाणी तुम्हाला त्रास दिला, तर मला सांगा डायरेक्ट। हो सर। आम्ही जस्ट कूलरसाठी CM सरांकडे गेलो होतो, म्हणून या मॅमनी आम्हाला म्हणजे हे केलं, टॉर्चर केल्यासारखं। आणि पर्सनली जाऊन कॉलेजला वगैरे जाऊन त्यांनी म्हटलं की ही मुलगी अशी करत आहे, या लोकांकडे गेली कूलरच्या संदर्भात, हे तिला शोभत नाही। तर यांनी सपोर्ट करायला पाहिजे नव्हता आम्हाला की कूलर नाही आहे तर ठीक आहे, आम्ही समाज कल्याणला जाऊन तुमची ही मागणी करते आणि कूलरचं जे काही होईल आम्ही आमच्याकडून सपोर्ट करू। पण यांनी असं काहीच नाही केलं। उलट आम्हाला म्हटलं की तुम्हाला नसेल पटेल तर तुम्ही घरी चालले जा। तर आम्ही CM सरांना म्हटलं की सर, आमच्या इथे कूलरचं म्हणजे रूल नाही आहे आणि टेम्परेचर खूप जास्त वाढत आहे, तर आम्ही नाही राहू शकत आणि आमची एक्झाम पण आहे। तर त्यांनी 600 कूलर डिक्लेअर केले की आम्ही विदर्भातील सर्व गर्ल्स हॉस्टेलला आम्ही 600 कूलर देऊ म्हणून। खरं तर तुझ्यामुळे 600 कूलर लागले, याचं कौतुक करण्यापेक्षा तुला त्यांना त्रास मी दिला तेच म्हटलं होतं की त्यांनी मला एक नोटीस दिली होती की मला 7:30 वाजतात म्हणून, की तुला लेट होते हॉस्टेलला यायला, तर त्यांनी नोटीस दिली। तर मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही आतापर्यंत नोटीस नाही दिला, आताच का बरं दिला, याच्या आधी का बरं नाही दिला मला, तर तुम्ही एकदम पर्सनली जाऊन म्हणजे हे कूलरचं मॅटर घेऊनच कशाला हे करत आहे। तर त्या म्हणत होत्या मला की हे तू केलेलं म्हणजे बरोबर आहे का, तू CM सरांकडे गेली असं वगैरे, म्हणजे एकदम इगो हर्ट झाल्यासारखा त्यांचा, की आम्हाला न सांगता हे सर्व करण्यात आलं। तर तुला आता नोटीस बजावली आहे, काय नोटीस बजावली आहे, त्याचा काय उल्लेख केला? की त्याच्यामध्ये की मी नोकरी करते म्हणून, आणि ते नोकरी नाही, ॲज अ इंटर्नशिप आहे आणि 1 इयर ती करावीच लागते, कंपल्सरी राहते, आणि त्याचे मार्क्स राहतात प्रोजेक्टवरती, आणि ते आपल्या मार्कशीटमध्ये पण ते म्हणजे शो होतात की नाही यांनी ही इंटर्नशिप केली होती म्हणून। बरं, आता तुला कुठंतरी पालकमंत्री महसूल मंत्री बावनकुळे यांचा फोन आला आहे, त्यामुळे तुमची भरती कुठंतरी आता निघाली आहे, त्यांनी काय आश्वासन दिलं तुला?
की घाबरायची काहीच गरज नाही आहे, आम्ही त्यांच्याशी बोलू. आणि त्यांनी म्हणजे चांगलं समजून घेतला माझा प्रॉब्लेम काय आहे काय नाही आहे, म्हणजे एक चांगली पर्सन म्हणून तर त्यांनी म्हणजे सोल्युशन दिलं आहे. तुझी भीती निघाली आता? हो. ज्या पद्धतीने तुला त्रास दिला जातो आता ती त्रास वाटते का तुला आज रूम नाही, खाली करायची गरज पडेल? नाही, मला नाही वाटत की आता हॉस्टेलमध्ये सोडायची वेळ येईल म्हणून. आणि माझी एक्झाम पण चालू आहे त्याच्यामध्ये. विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे कारवाई झाल्याचा दावा केला असला तरी समाज कल्याण विभागाने यावर आपली अधिकृत बाजू मांडली आहे. या संदर्भात लोकमत डिजिटलने समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या कारवाई झालेल्या नोटीसचा मुख्यमंत्र्यांच्या भेटीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सुकेशनी तेलगोटे यांनी सांगितले की शासन निर्णयानुसार बेसा येथील हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह केवळ आणि केवळ विद्यार्थिनींसाठीच मर्यादित आहे. या वसतिगृहांमध्ये नोकरी किंवा जॉब करणाऱ्या महिलांना राहण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नाही. संबंधित विद्यार्थिनी ही MBA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी नक्कीच आहे. मात्र वार्डनने केलेल्या नियमित चौकशीदरम्यान ती एका नामांकित IT कंपनीमध्ये कार्यरत असल्याचा आणि तिच्या एम्प्लॉय ID असलेला अधिकृत मेल थेट कंपनीकडून प्राप्त झाला आहे. ती शिकत असली तरी सोबत नोकरी करत असल्याने हा शासन निर्णयाचा भंग ठरतो. त्यामुळे कोणत्याही रागाचा भाग नसून केवळ नियमांच्या उल्लंघन प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे, असे तेलगोटे यांनी स्पष्ट केले आहे. समाज कल्याण विभागाअंतर्गत येणारं नागपुरातील बेसा येथील जे मुलींचं वसतिगृह आहे तिथे काही दिवसांअगोदर एक बातमी आली होती की कूलर नसल्यामुळे काही मुलींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात वार्डनकडून टॉर्चर होत आहे असं आकांक्षा उके या विद्यार्थिनींनी जी आहे कंप्लेंट देखील केलेली होती. आणि त्यानंतर आज आपण बघतो आहे की राज्याचे जे महसूल मंत्री आहे आणि नागपूरचे पालकमंत्री यांच्यापर्यंत देखील ती बातमी गेली. त्यांनी देखील तिला फोन करून सांगितलं की हॉस्टेल सोडायचं नाही. वार्डनने तिला हॉस्टेलमधनं रस्टिकेट केलं होतं, तिला काढलं होतं. या सर्व याच्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे आहे. नेमकं हे प्रकरण काय होतं, तिला का निष्कासित करण्यात आलं होतं हॉस्टेलमधनं आणि नेमकं आता ती ऑर्डर का रद्द करण्यात आली आहे, काय सांगाल मॅडम? नमस्ते. विषय असा होता की सकाळीच मला माहिती पडलं की आमचे जे हाऊस मास्टर आहेत त्यांनी एका विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द केला. तर त्याबरोबरच मी बाकीच्या तर न्यूज मीडियावरच्या पाहिल्याच नाही, फक्त पेपरची न्यूज पाहिली होती. तर त्यांना मी लगेचच आपल्या ऑफिसला बोलावून घेतलं होतं हिअरिंगसाठी. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. तर मुलीचं असं म्हणणं आहे की माझं ॲडमिशन कॅन्सल केली तर मी CM साहेबांकडे गेली वगैरे म्हणून माझी ॲडमिशन कॅन्सल झाली असं मुलीचं म्हणणं होतं. आणि जेव्हा तो जे हॉस्टेल ॲडमिशन कॅन्सल केली तर तो जो ऑर्डर पाहिला त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे नमूद होतं की आपण TCSमध्ये जॉब करता आणि जॉब करणाऱ्या व्यक्तींना आमच्या हॉस्टेलमध्ये आम्ही ॲडमिशन देत नाही, तिथे आमचे स्टुडंट्स असतात फक्त. तर त्यांनी ते हॉस्टेल ॲडमिशन TCS कंपनीमध्ये ती विद्यार्थिनी जॉब करते म्हणून तिने कॅन्सल केली होती त्यांनी. परंतु सद्यस्थितीमध्ये मुलीच्या एक्झाम आता येणाऱ्या काळामध्ये आहेत. एक्झाम आमच्यासाठी त्या मुलीची एक्झाम व्यवस्थित होणे ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. म्हणून सद्यस्थितीमध्ये आम्ही तो जो निर्णय होता वार्डनचा तो रद्द केला आहे. हॉस्टेल ॲडमिशन त्या मुलीची कंटिन्यू ठेवलेली आहे. त्या मुलीला ज्या काही फॅसिलिटीज लागतील, तिचे पेपर होण्यासाठी तिला ज्या काही सुविधा लागतील त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी मी वार्डनला आदेशित केलेलं आहे. मुलीला कोणत्याही प्रकारचं हॉस्टेल म्हणजे आपली एक्झाम होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं टेन्शन देऊ नये असं पण त्यांना सूचित केलं. आणि सद्यस्थितीमध्ये तिला हॉस्टेलमध्ये सामावून घेतलेलं आहे. ॲक्च्युली तिला जो दिला होता आदेश दिला होता तो आदेश ती TCS कंपनीमध्ये जॉब करते म्हणूनच तिला तिचा हॉस्टेल ऑर्डर कॅन्सल केला होता. हॉस्टेल TCS कंपनीचा जो मेल आलेला आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की जून 2025 पासून ती जॉब करते. तिचा एम्प्लॉय ID पण त्याच्यामध्ये आहे दिलेला. आणि मुलीचं म्हणणं असं आहे की कॉलेजने मला TCSकडे पाठवलेलं आहे. तर ॲक्च्युली जूनमध्ये तिला जॉब लागला आणि तिचं कॉलेज ऑगस्टमध्ये सुरू झालं आहे. जेव्हा सुनावणी घेतली या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, परंतु या गोष्टीवर सध्या तरी भाष्य करायचं नाही आहे कारण की तिची एक्झाम आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तिने एक्झाम दिली पाहिजे. आणि आफ्टर दॅट 15-20 दिवसानंतर TCSकडून काही माहिती मागवलेली आहे, कॉलेजकडून काही माहिती मागवलेली आहे. ही माहिती एकदा आमच्याकडे आली की त्यानंतर नियमानुसार आम्ही त्याच्यावर कारवाई करू. जे सामाजिक विभागाचे हॉस्टेल्स आहेत त्याच्यामध्ये नियम आहे की असा नियम आहे का की ज्या नोकरी करणाऱ्या आणि कॉलेज करणाऱ्या मुली आहेत तर त्यांना ॲडमिशन मिळत नाही, असा काही नियम आहे का? म्हणजे आता ती TCSला नोकरी करते हे स्पष्ट झालं आहे, जो काही मेल आला आहे TCSकडनं तुम्हाला.
आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी एक हॉस्टेल आहे जे सदरमध्ये आहे. तर तिथे नोकरी करणाऱ्या ज्याही महिला आहेत त्या तिथं राहतात. परंतु बाकीचे जे हॉस्टेल्स आहेत तिथं आमचे फक्त स्टुडंट जे राहतात, आमची मुलं, ती मुलं फक्त जे स्टुडंट्स आहेत, जे शिकत आहेत तेच राहतात. पण नोकरी करणाऱ्यांना आम्ही ॲडमिशन देत नाही. तो आमचा शासन निर्णयच आहे. आणि जर नोकरी करणारे असतील तर त्यांच्यासाठी महिलांचं हॉस्टेल्स आहे. नोकरी करणाऱ्या महिलांचं वसतिगृह सदरला आमचं आहे. नक्कीच. आता त्या मुलीने म्हणजे जी मुलगी आहे, विद्यार्थिनी आहे आणि जॉब करते आहे TCSला, तर तिचं म्हणणं हे होतं की आम्हाला कूलरसाठी जी आम्ही निवेदन दिलं होतं CM साहेबांना, त्यांच्याकडनं म्हणजे 600 कूलर जे आहेत ते देण्यात आले, परंतु आम्हाला कूलर देण्यात आलेले नाही. आमची एक्झाम देखील सुरू आहे आणि कुठेतरी तिला एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये पण शिफ्ट केलं गेलं. यामध्ये किती सत्यता आहे? आणि आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की अशा महिलांकरता एक दुसरं हॉस्टेल देखील आहे सदरला, मग काही जे पुढे निर्णय घेणार आहे किंवा कारवाई जी होणार आहे तिला तिकडे ट्रान्सफर करणार आहे किंवा काय काय असणार? कसं आहे, साधी गोष्ट मी सर्वांना एक सांगू इच्छिते. CM साहेबांनी एखादा निर्णय दिला आणि तो कोणी अंमलात आणणार नाही असं कोणी असू शकतं का? CM साहेबांचा निर्णय हा सर्वतोपरी असतो आणि चुकीचं कोणीही करणार नाही आहे. ही तर म्हणजे हे तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे, असं कोणीही करणार नाही आहे. जी न्यूज लागलेली आहे ही चुकीच्या पद्धतीनं बाहेर आलेली आहे. या न्यूजसोबत त्या मुलीचा जो हॉस्टेल ॲडमिशन कॅन्सल झाली ती TCS कंपनीमध्ये जॉब करते म्हणून झालेली आहे. याच्यामध्ये विनाकारण CM साहेबांचं नाव घोळलं चाललेलं आहे. असा कुठेही काहीही संबंध नाही तीळ मात्र या गोष्टीचा. TCS कंपनीमधला जॉब हा आमच्यासाठी तो इम्पॉर्टंट होता की बाबा ती तिथे जॉब करते म्हणून वार्डननी तसं केलेलं होतं. परंतु त्याच्यावरही सध्या मी स्टे लावलेला आहे. ऑर्डर जी आहे तिची ते वार्डनची जी ऑर्डर आहे ती कॅन्सल केलेली आहे आणि मुलीला तिथे ठेवलेलं आहे. त्यामुळे याची सगळी सरमिसळ झालेली आहे सर्व गोष्टीची. ही होऊ नये ही इच्छा आहे फक्त. धन्यवाद. तर आपण बघितलं की ज्याप्रमाणे आकांक्षा उके या विद्यार्थिनींनी सांगितलं होतं की तिला तिथनं रस्टिकेट केलेलं आहे किंवा तिला बाहेर जायला सांगितलं आहे हॉस्टेलमधनं, परंतु त्यामागचं जे कारण आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे. ती एका कंपनीची एम्प्लॉय असल्यामुळे तिला तिथे राहणं म्हणजे शासन निर्णयानुसार तिला तिथे ॲडमिशन मिळत नाही, परंतु कॉलेज स्टुडंट असल्यामुळे तिला ॲडमिशन दिली. त्यानंतर माहिती झालं की ती TCS कंपनीमध्ये देखील जॉब करते आणि त्या शासन निर्णयानुसार जो आहे तो वार्डननी हा आदेश किंवा दिला होता तिला की हॉस्टेल सोडण्याचा. आणि ज्याप्रमाणे आता मंत्र्यांकडनं ऑर्डर येत आहे की सोडू नये, हॉस्टेल सोडू नये, यामागे आता पूर्ण सुनावणी जी आहे सामाजिक विभागाद्वारे घेण्यात आली. वार्डन असेल आणि ती विद्यार्थिनी असेल यांची सुनावणी घेऊन काय सत्यता आहे ती पडताळून आता पुढील निर्णय, तिची एक्झाम झाल्यानंतर पुढील निर्णय जो आहे सामाजिक विभागाकडनं घेण्यात येणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.